हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आली एक नवीन रेसिपी, ती म्हणजे मसाला पराठा. तर चला आता पटकन वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर गाईज, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी की आज मी बनवते मसाला पराठा. एकदम सिंपल आहे, याला जास्त काहीच लागत नाही. आता पराठा म्हटलं तर पराठी भाजी म्हणजे पराठा हा कसला होतो, मेथीचा होतो, पालक होतो, जसं आपण जसं बनवतो तसं. हा एकदम सिंपल आहे, याला जास्त काहीच लागत नाही आहे आणि एकदम झटपट होणारा पराठा आहे हा. तर आता बघा, मी थोडं पीठ मिळून 5-10 मिनटं भिजत टाकलं होतं. आता आपण याचे जेवढे पाहिजे तेवढे गोळे करून घेऊ. छोटे छोटेच करते. 4 गोळे झाले. आता पॅन मी तापत ठेवला आहे. तुम्हाला वाटत असेल मसाला म्हणजे नक्की काय. जसं आपण चपाती लाटतो तसं पहिलं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस आहे. आणि आपण चपाती कसं एकदम पातळ लाटतो तसं हे पातळ नाही लाटायचं आहे आपल्याला. म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आणि गोळे थोडे लहानच घेतले होते, त्याच्यामुळे जास्त मोठे नाही करत आहे. आता याला आपण थोडं तेल लावणार आहोत. तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा, काही चालेल. तर वरून तेल लावल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, जे आपण घरगुती मसाले टाकतो. हळद, लाल तिखट, थोडं जास्त नाही टाकायचे. हा गरम मसाला, आणि ही लाल तिखट आहे. तुमच्यावर आहे किती कसं टाकायचं ते. आणि ही जी कोथिंबीर घेतली आहे हे याच्यावरून टाकायचे. सुरी घ्यायची, तर मध्ये कट करायचं आहे. आणि एकदम अशा हाताने प्रेस करायचे आणि हिला परत एकदा लाटून घ्यायचं. याला आता पीठ लावायची गरज नाही आहे. थोडी कोथिंबीर वरून टाकते, ती लाटण्याने लाटून घ्यायची. आपला पॅन पण तापला आहे, खूप छान लागतो. तुम्ही हा म्हणजे असं भाजीसोबत पण खाऊ शकतो. आपलं रेडी आहे. आपला पॅन पण तापला आहे. तोपर्यंत पुढचा घेते मी. आणि एकदम जेव्हा तो आपण पूर्ण भाजतो त्यामुळे त्याला कलर खूप छान येतो, तुम्हाला पुढे दिसेलच. आता हा पण त्याच पद्धतीनं करायचा आहे जसं मी तुम्हाला मागाशी दाखवला तो. आणि दुसरी याची पद्धत आहे की आता मी कसं चपाती वगैरे लाटली
आणि चपाती लाटल्यानंतर मी मसाले टाकले. तर तुम्ही पिठामध्ये जर हे मसाले ॲड करून डायरेक्ट पिठाचा गोळा करून तुम्ही केले तरी चालेल. ती पण एक त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. किती छान दिसते बघा. तुम्हाला मी तोडून पण दाखवते. तर हे बघा किती छान झालं आहे आणि फुगला पण आहे हे बघा दोन्ही साईडने. तर आपण याचा आला काढून घेऊ. गॅस कमी करते. आता हा पण जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं त्याच पद्धतीने करायचं आहे. मी जास्त पातळ तुम्हाला का सांगते की करायचं नाही, कारण की आपण पराठा बनवतो आहे ना. मग आपण असं भाजीचा काही वापर केला नाही आहे, मसाले टाकतो आहे फक्त वरून, त्याच्यामुळे त्याला जास्त पातळ लाटायचं नाही आहे. जसे मगाशी मसाले टाकले, हळद नाही टाकलं ते चालेल पण मी टाकते. तर हे बघा त्याच पद्धतीने केले. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. गॅस कमी केला आहे मी. एक जागा लाटून घ्यायचं. मगाशी झालं मी कोथिंबीर टाकली होती वरून, जरा त्याला खाताना छान लागेल म्हणून. तो होतो तोपर्यंत मी हा दाखवतो तुम्हाला. हे बघा किती मऊ झालं आहे, बघू शकता. तोडून पण दाखवते. हे बघा किती छान. एकदम आहे ना किती झटपट होणार, त्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आहे. मग तुम्हाला मी मगाशी सांगितलं की तुम्ही या पद्धतीने बनवा किंवा डायरेक्ट पिठामध्ये तुम्ही सगळे मसाले ॲड करून टाकला तरी चालेल. आता हे जे बाकीचे आहे आपण हे दोन, हे पण आपण याच पद्धतीने बनवून घेऊ. तर गाईज हे बघा किती मस्त फुललं आणि किती छान दिसतंय, बघू शकता. असं वाटतच नाही की सिंपल मसाले टाकून आम्ही पराठा बनवला. आणि एकदम मऊ झाला आहे. हे बघा बघू शकता किती मऊ झालं आहे. एकदम म्हणजे लहान मुलंसुद्धा खातील असं. जर लहान मुलांना खायचं असेल तर मसाले थोडे कमी टाका. तर तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितलीच. एकदम झटपट होणारा पराठा आहे हा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही पटकन बनवू शकता. मग तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी हा तोडून पण दाखवला कसा झाला आहे तो. एकदम मऊ आहे, कडक अजिबात झाला नाही आहे. तर पटकन सांगा कसा झाला आहे तो, तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर गाईस तुम्हाला ही मसाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली, जसं तुम्हाला मागाशी सांगितलं, तर कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर आहे ना एकदम झटपट होणारी आणि एकदम म्हणजे मुलं पटकन खातीलसुद्धा. जर काही मुलं चपाती खायचा पण कंटाळा करता, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा पण ॲड केला ना तरी चालेल. बटाटा उकडलेला बटाटा तुम्ही किसून घ्या, त्याच्यामध्ये टाकला तरी चालेल. त्या पद्धतीने पण तुम्ही करून द्या. ह्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला पद्धत दाखवली तसं. तर ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जमले की नाही हे मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.